नाशिक जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक पदाधिकाऱ्यांची बैठक सीटू भवन येथे आशा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीत मागील कामकाजाचा अहवाल आशा संघटनेच्या सचिव कॉम्रेड छाया जाधव यांनी वाचून दाखवला। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अहवालावर चर्चा करून त्याला मंजुरी दिली। या बैठकीत मुंबई येथे 1 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येनं आशा आणि गटप्रवर्तक सहभागी होणार असल्याची माहिती कॉम्रेड विजय दराडे यांनी दिली। तसेच नाशिक जिल्ह्यातून 700हून अधिक आशा आणि गटप्रवर्तक या आंदोलनाला सहभागी होतील असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला। यावेळी सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला। जास्तीत जास्त आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना संघटनेचे सभासद करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच मुंबई मोर्चानंतर जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या बैठकीत सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले। प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडवळे यांनी केले। या बैठकीला कॉम्रेड कल्पनाताई शिंदे, कॉम्रेड दीपिका सहारे, बेबी गवळी, कॉम्रेड राधा वाघमारे, कॉम्रेड कुसुम अलबाळ, कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे आणि कॉम्रेड अरविंद शहापुरे उपस्थित होते।